बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धबधा आढावा। महाविकास आघाडीचं सरकार उलटवून सत्तेत आलेले एकनाथ शिंदे सरकार हनी ट्रॅपमुळे आल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी केला। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत हनी ट्रॅपचे आरोप फेटाळले, पण सरकार आणि विरोधकांकडे याविषयी मोठी माहिती आहे। त्याचे पुरावे द्यायचे झाले तर आम्हाला तिकीट द्यावं लागेल। विशेषतः एकनाथ शिंदे यांचं सरकारही नाशिकच्या सीडीमुळेच आलं होतं असंही ते म्हणालेत। वडेट्टीवार यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभेच्या पटलावर मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र झाल्याचा आरोप केला होता। या प्रकरणी एक पेनड्राईव्हही सभागृहात दाखवला होता। विधानसभा अध्यक्षांनी सरकारला हनी ट्रॅपच्या मुद्द्यावर निवेदन करण्याचं सांगितलं, पण त्यांच्या सूचनेनंतरही सरकारने त्यावर निवेदन केलं नाही। या प्रकरणी महाराष्ट्राची बदनामी होत आहे। मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलं आहे। राज्याचे महत्त्वाचे दस्तऐवज या समाजविघातक संघटनांच्या हाती जात आहेत। मी कुणाचंही चारित्र्यहनन करत नाही। माझ्याकडे पेन ड्राईव्हही आहे, मला तो दाखवायचा नाही, पण एवढ्या गंभीर प्रकरणात सरकार निवेदन करण्यास तयार नाही हा माझा आरोप आहे, असंही ते म्हणाले होते। नाना पटोले यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आरोप फेटाळले होते। ना हनी आहे ना ट्रॅप, आमच्यापर्यंत नाना पटोलेंचा बॉम्ब पोहोचलाच नाही असं ते या आरोपांची खिल्ली उडवत म्हणाले होते। या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी उपरोक्त दावा केला आहे। वडेट्टीवार म्हणाले, मुख्यमंत्री काल हनीही नाही आणि ट्रॅपही नाही असे म्हणाले, पण त्या संदर्भात सरकार आणि विरोधकांकडे फार मोठी माहिती आहे। कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकवण्याचा कुणाला अधिकार नाही, म्हणून आम्ही शांत आहोत। पण मागच्या वेळी शिंदे सरकारात जे आले ते अशाच नाशिकच्या प्रकरणामुळे आले। जे काही सत्तापलट झालं ते सीडीमुळेच झालं, एवढं मोठं ते प्रकरण आहे। यात अनेक ऑफिसर्स, अनेक IAS आणि माजी अधिकारी आहेत, अनेक मोठी माणसं आहेत। त्यावर अधिक काही बोलण्याची गरज नाही। ते ज्यावेळी आम्ही दाखवू त्यावेळी आम्हाला 10 ते 20 हजारांचं तिकीट लावावं लागेल। ते चित्र निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच दाखवावं लागेल, एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे, असंही ते म्हणाले। त्यांच्या या आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे। उबाटाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकात दिलेल्या सविस्तर मुलाखतीत देश आणि राज्यातील राजकारणावर ठाम मत व्यक्त केलं। संजय राऊत यांनी घेतलेल्या या विशेष संवादात उद्धव ठाकरे यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथी, भाजपचं बहुमत गमावणं, ठाकरे ब्रँडचं महत्त्व, शिवसेनेच्या अस्तित्वावरील प्रश्न आणि मनसेसोबतच्या संभाव्य युतीबाबत स्पष्टपणे भूमिका मांडली। राज्यात सध्या वेगवेगळ्या घडामोडी सुरू आहेत, यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की सध्या वाऱ्यामध्ये काही हवेचे फुगे उडत आहेत। हे फुगे काही काळ वर जातात, पण नंतर त्यातली हवा निघते आणि ते फुगे खाली पडतात। हे खरं वारं नाही, त्यामागं कोणताही समाजहिताचा हेतू नाही, फक्त सत्तेची हाव आहे। राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीबाबत त्यांनी सूचक विधान केलं। उद्धव ठाकरे म्हणाले की ठाकरे हे एक संघर्षाचं प्रतीक आहे। बाळासाहेबांपासून सुरू झालेला हा प्रवास आजही सुरू आहे आणि आता राजही आमच्यासोबत आलाय। हा लढा स्वार्थासाठी नव्हे तर जनतेच्या हितासाठी आहे। ठाकरे ब्रँड 50 वर्षांहून अधिक काळ टिकून राहण्यामागचं गमक सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की हा केवळ ब्रँड नाही तर महाराष्ट्रात मराठी अस्मितेची आणि हिंदू अस्तित्वाची ओळख आहे। अनेकांनी हा ब्रँड संपवायचा प्रयत्न केला, पण जनता आजही आमच्यावर विश्वास ठेवते, कारण आम्ही कधीही स्वार्थाचं राजकारण केलं नाही। आज काही लोक स्वतःची तुलना देवांशी करतायत, ही अतिरेकाची परिसीमा आहे। असे लोक काळाच्या ओघात गेले आहेत आणि ते जातीलही। जनतेला सत्य कळतं आणि ते नेहमी खऱ्या बाजूशी उभे राहतात असं म्हणत त्यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांची सामनाला दिलेली मुलाखत ही पूर्णपणे नियोजित आणि पूर्वनियोजित असल्याचा आरोप केलाय। ही मुलाखत म्हणजे घरगुती संवाद, जिथे प्रश्न आधीच ठरलेले असतात आणि केवळ स्वतःचं कौतुक करून घेण्याचा प्रयत्न केला जातो, अशी टीका त्यांनी केली आहे। सुधीर मुनगंटीवार पुढे बोलताना म्हणाले की सध्या ठाकरे ब्रँड ना जनतेला ना ग्राहकांना भावतो, असं म्हणत त्यांनी ठाकरे यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे। या मुलाखतीत केवळ इतरांवर टीका आणि शिवीगाळ आहे। महाराष्ट्राच्या प्रगतीसंदर्भात कोणताही ठोस विचार नाही। सुधीर मुनगंटीवार म्हणाले की उद्धव ठाकरेंची संजय राऊत यांनी घेतलेली घरगुती मुलाखत आहे। स्वतःचं कौतुक आणि लोकांना शिव्या अशी मुलाखत लोकांना आवडत नाही। या मुलाखतीबद्दल लोकांना आकर्षण नाही। जर काही नवीन ज्ञान मिळणार असेल तर ती मुलाखत लोकांना आवडत असते। महाराष्ट्राच्या प्रगतीचे काही बीजारोपण होत आहे, काही वैचारिक आपल्याला नाविन्यपूर्ण गोष्टी समजत आहेत। सुधीर मुनगंटीवार म्हणाले की राजकारणामधील दिशा मिळत आहे। राजकारणात निष्ठावान कसं असावं, काँग्रेससारख्या पक्षांनी जे देशाचं नुकसान केलं त्याबद्दल काँग्रेसपासून दूर कसं असावं, अशा काही गोष्टी असल्या तर मुलाखत पाहावी वाटते।
शिव्या देणं म्हणजे काय मुलाखत आहे का, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला आहे. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची यापूर्वी एक मुलाखत घेतली होती. तेव्हा त्यांना पंतप्रधान पदापर्यंत पोहोचवलं होतं. त्यांच्या दाव्यावर विश्वास ठेवू नये असं मला वाटतं. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की उद्धव ठाकरे वारंवार पराभूत होत असल्याने निवडणूक आयोगावर खापर फोडत आहेत. जर उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत महाराष्ट्राच्या विकासाचे विचार, एखादे नवे दृष्टिकोन असते तर आम्ही आदरपूर्वक ऐकली असती. मात्र केवळ शिव्या देणं आणि स्वतःचं कौतुक करण्यापुरतीच ही मुलाखत सीमित आहे. भाजपनं त्यांच्या पक्षासाठी एक GR काढला पाहिजे की यापुढे आमच्या पक्षात कोणत्याही गुंडाला प्रवेश मिळणार नाही, यापुढे कोणत्याही गुन्हेगाराला राजकीय संरक्षण दिलं जाणार नाही. हे जर त्यांनी जाहीर केलं तर विधिमंडळाच्या आवारात जी घटना घडली ती घडणार नाही, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की राज्याच्या संस्कृतीचं अधपतन सुरू आहे, त्यासाठी भाजपची धोरणं कारणीभूत आहेत. उद्या जर दाऊद मुंबईत आला आणि यांच्या पक्षात प्रवेश केला तर त्याला प्रवेश देतील. इतकी वर्ष हा देशात नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल नाही. नाशिकला जसे पक्षात प्रवेश करायचा म्हणून संबंधित व्यक्तीचे गुन्हे मागे घेतले, तसे दाऊद, छोटा शकील, टायगर मेमन यांच्यावरील गुन्हे मागे घेत त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल, कारण त्यांना आमच्यासारख्या विरोधकांना संपवायचंय. संजय राऊत म्हणाले की सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना कायदेशीर किंवा लोकशाही मार्गाने संपवायचं नाही, तर बळाचा आणि शस्त्राचा वापर कर संपवायचा आहे. विधान भवनामध्ये त्यांना एका आमदारांची हत्या करायची होती. मकोकाचे आरोपी विधिमंडळ सभागृहाच्या दारात उभे राहून मारामारी करत आहेत. हे सर्व आरोपी कुणाशी संबंधित आहेत, तर तुमच्या आमदाराच्या. त्यांची इतकी हिंमत झाली कशी, तर गुन्हेगारांची भरती केल्यामुळं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. दुबे, तुम मुंबई में आ जाओ, मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेवर आता दुबे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. मी अखेर राज ठाकरे यांना हिंदी शिकवलीच, असं ते म्हणालेत. त्यांच्या या एका वाक्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून यामुळे मराठी विरुद्ध अमराठी वाद अधिकच चिघळण्याची चिन्ह आहेत. राज ठाकरे यांची शुक्रवारी मीरा भाईंदर येथे सभा झाली. त्यात त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. भाजपचा दुबे नावाचा एक कोणतरी खासदार म्हणाला, मराठी लोकांना आम्ही पटकून मारू. त्यांच्यावर केस झाली का? हिंदी चॅनलवाल्यांनी त्यांचं चालवलं का? त्यांचं वक्तव्य दाखवलं का? काहीही नाही. बघा हे कसं असतात. तो आम्हाला पटक के मारणार. मी दुबेला सांगतो, तू मुंबई आ जाओ, मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे, असं राज ठाकरे म्हणाले होते. राज यांच्या टीकेवर निशिकांत दुबे यांनी अवघ्या एका वाक्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये मी राज ठाकरे यांना हिंदी शिकवली अशी एक ओळीची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज यांच्या विधानाचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे निशिकांत दुबे यांनी काही दिवसांपूर्वीच मराठी अमराठी वादात उडी घेत मराठी माणसांना उत्तर भारतात आल्यानंतर मारण्याची भाषा केली होती. त्यांनी या प्रकरणी राज आणि उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिलं होतं. आपल्या घरात कुणीही सिंह असतो, पण तुमच्यात हिंमत असेल तर बिहार आणि उत्तर प्रदेशात या, आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. महाराष्ट्राबाहेर या, तुम्हाला आपटून मारू, असंही ते म्हणाले होते. हिंदी विरुद्ध मराठी असा संघर्षच नाही, मात्र राज ठाकरे तो जाणीवपूर्वक दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलाय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मीरा भाईंदर इथं सभा घेतली. या सभेत त्यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून तसंच हिंदी भाषेच्या धोरणावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. केशव उपाध्ये म्हणाले, मराठी सक्तीची आहे मात्र हिंदी सक्तीची नाही, हे देवेंद्रजींनी स्पष्ट केलंय. तसंच महापालिका निवडणुका जवळ आल्या की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न, अशी भाषणं काही नेते वर्षानुवर्ष करत असतात. राज ठाकरेंनी ती स्त्री ओढावी हे दुर्दैव आहे, असं केशव उपाध्ये यांनी म्हटलंय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. शिवतीर्थावर मी मोदींना सांगितलं होतं, मराठी भाषेला तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा द्या. दर्जा मिळाला पण ₹1 निधी मिळाला नाही. एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर कमीत कमी 1400 वर्षांचा इतिहास हवा. हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अजून 1200 वर्ष आहेत आणि ही भाषा तुम्ही आमच्यावर लादणार, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. तसंच भाजप खासदार निशिकांत दुबे यांना देखील त्यांनी इशारा दिलाय. राज ठाकरे म्हणाले, बिहारचा खासदार दुबे हा आम्हाला म्हणतो की तुम्ही आमच्याकडे येऊन दाखवा, तुम्हाला पटक के मारेंगे. या खासदारावर केस झाली का, याचा विचार आम्ही करायला हवा, कारण या नेत्यांना बोलताना माहिती असतं की सरकार आपल्या पाठीशी आहे, त्यामुळे ही अशा प्रकारची भाषा करत असतात. पण दुबे, मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही मुंबईत येऊन दाखवा, तुम्हाला मुंबईच्या समुद्रात डुबो के मारेंगे. आज सामनामध्ये राज ठाकरे यांच्या सभेची बातमी आहे का, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. बंधुप्रेम आहे ना,
खूप माझा भाऊ सुरू आहे, तर सामनामध्ये त्यांच्या सभेची बातमी का छापली नाही? इतकेच बंधुप्रेम का? त्यामुळे खरा शकुनी मामा कोण हे तुम्ही समजून घ्या, तो मातोश्रीवर बसलेला आहे, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. नितेश राणे पुढे बोलताना म्हणाले की उभाटा इतकी जिहादीच्या प्रेमात आहे की लोकसभेला त्यांचे उमेदवार निवडून आले तेव्हा पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले गेले, विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीत जिहादी नारे कसे दिले गेले, हिरवे झेंडे कसे फडकवले गेले, खरा विलन कोण हे तरी पहिले ओळखा, असं म्हणत उभाटावर निशाणा साधला आहे. नितेश राणे म्हणाले की मराठी सक्ती तर आमच्या राज्यात आहेच, आम्ही काय मराठी नाही का? पाकिस्तानवरून आलो आहोत का? पण खरा व्हिलन जो आहे त्याला तुम्ही ओळखा, त्यांना आपण प्रश्न विचारला पाहिजे. हिंदी सक्तीला कुणाला जबाबदार धरायचं असेल तर ते उद्धव ठाकरेंना धरा, त्यांच्या विरोधात मोर्चे काढा. हिंदी सक्तीच्या नावाने उद्धव ठाकरे उर्दू सक्तीचा मार्ग मोकळा करत होते. नितेश राणे म्हणाले की दुबे चुकले हे आम्ही पण बोलत आहोत. आशिष शेलार यांनी सभागृहात दुबे यांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. कुणीही त्यांचं समर्थन करत नाही, पण काल जी सभा घेतली ती मीरा रोडच्या नयानगरमध्ये घ्यायला हवी होती. तिथे चुकूनही कुणी मराठी बोलत नाही. नयानगरचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान पण मानत नाहीत. कोरोनाच्या काळात आपण या परिसरात शरिया कायदा लागू होता तेव्हा तिथल्या लोकांनी मास्क लावला नाही. हम कोरोना मानते नाही म्हणत होते, तिथे शरिया कायदा लागू आहे. नयानगरच्या गोल टोपीवाल्यांचा माझ्याकडे व्हिडिओ आले आहेत की मराठी बोलणार नाही, हात उचलला तर आम्हीही हात उचलू. गरीब हिंदूंना धमक्या देण्यापेक्षा तिथे जाऊन धमक्या द्या ना, त्यांना मराठी शिकवा. सरकारवर आधी 9,12,000 कोटी रुपयांचं कर्ज होतं, आता 10 लाख कोटी रुपयांच्यावर कर्ज झालंय. अंतिम आठवडा प्रस्तावावर उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तर देण्याऐवजी सभागृहात बाहेरील मुद्दे सत्ताधाऱ्यांनी मांडून जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. महायुती सरकार हे जनता विरोधी असल्याची टीका दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. बोगस बियांचे मोठे प्रकार घडले असताना त्याबाबत कोणताही कायदा आणलेला नाही. या अधिवेशनात बऱ्याच मंत्र्यांनी टाइमपास केलाय. जनतेच्या आणि महाराष्ट्राच्या विरोधातील हे सरकार कार्यभार चालवण्यास अपयशी ठरल्याचा आरोपही दानवे यांनी केला. पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता म्हणून मुंबईचे गिरणी कामगार, शिक्षकांचे प्रश्न, कायदा सुव्यवस्था, भ्रष्टाचार, शालार्थ आयडी घोटाळा आदी मुद्द्यांवर सभागृहात आवाज उठवला. शक्तीपीठ महामार्ग, हिंदी सक्ती, मेघा इंजिनिअरिंगचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. मात्र सरकारनं खुलासा केला नसल्याबाबत दानवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सत्तेतील आमदारांनी वारकऱ्यांना नक्षलवादी ठरवलं. जलजीवन मिशन योजनेचा निधी अद्याप दिला नाही. उत्पादन शुल्क विभागामार्फत 328 परवाने देण्यात येणार आहेत. 1972 पासून सत्ताधारी आमदारांना परवाने देण्याचं बंद होतं, ते आता सरकारच्या काळात सुरू होणार आहे. कॅन्टीनमध्ये चड्डी बनियान गँगनं आंदोलन केलं. सत्ताधारी आमदार गावोगावी गोंधळ घालतायत. जिथं कायदे बनवले जातात ते लोकशाहीचे मंदिर असलेल्या विधान भवनात कायदा मोडला गेल्याबाबत दानवे यांनी सरकारवर ताशेरे ओढले. मुख्यमंत्री यांनी स्वतःकडे अधिकार ठेवल्यानं मंत्र्यांना अधिकार नाही, त्यामुळे बरेचसे मंत्री नैराश्यात असल्याचं दानवे म्हणाले.